हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजचा आपला टॉपिक असणार आहे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट पार्ट 2. याचा पार्ट 1 मी कालच अपलोड केला आहे. ज्यांनी तो पार्ट बघितला नसेल त्यांना त्याची लिंक वरती आय बटनमध्ये मिळेल. आणि माझे बाकीचे व्हिडिओज म्हणजेच 10th स्टँडर्ड बायोलॉजीचे पहिले 3 लेसन्सचे व्हिडिओज ज्यांनी पाहिले नसतील तर त्यांना त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि माझं चॅनल जर का तुम्हाला आवडत असेल तर त्याला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. रिलेशनशिप बिटवीन एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टीम. मग सगळ्यात पहिलं आपण बघूया व्हॉट इज एन्व्हायरमेंट. फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल फॅक्टर्स अफेक्टिंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज एन्व्हायरमेंट. म्हणजेच एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या आजूबाजूला जे फॅक्टर्स आहेत, फॉर एक्झाम्पल फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल फॅक्टर्स, ते त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या जीवनावरती अफेक्ट करत असतात आणि त्या कंडिशनलाच आपण काय म्हणतो तर एन्व्हायरमेंट म्हणतो. ओके, इन शॉर्ट एन्व्हायरमेंट इज द कंडिशन इन सराउंडिंग. ओके, आता आपण बघूया व्हॉट इज इन्क्लुडेड इन द एन्व्हायरमेंट. म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये काय काय असतं. सगळ्यात पहिलं बायोटिक, अबायोटिक फॅक्टर्स तुम्हाला माहितीच आहेत, लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्स. त्याचबरोबर नॅचरल फॅक्टर्ससुद्धा असतात आणि आर्टिफिशियल फॅक्टर्ससुद्धा असतात. ओके, आता आपण बघूया टाईप्स ऑफ एन्व्हायरमेंट. देर आर 2 टाईप्स ऑफ एन्व्हायरमेंट. फर्स्ट इज नॅचरल एन्व्हायरमेंट अँड सेकंड इज आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट. नॅचरल एन्व्हायरमेंट इन्क्ल्यूड्स, आता नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये काय काय असतं ते बघूया. एअर, वॉटर, ॲटमॉस्फिअर, लँड, लिव्हिंग ऑर्गॅनिझम एक्सेट्रा. आता ह्या नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये बायोटिक फॅक्टर आणि अबायोटिक फॅक्टर असे दोन्हीही फॅक्टर्स असतात आणि ह्या दोन्ही फॅक्टर्समध्ये इंटरॅक्शन चालू असतं. ओके, सो धीस इंटरॅक्शन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. आता हे जे इंटरॅक्शन चालू आहे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्समध्ये ते महत्त्वाचं असतं. का महत्त्वाचं असतं तर टू मेंटेन द एन्व्हायरमेंटल बॅलन्स. ओके, आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट इज अफेक्टिंग नॅचरल एन्व्हायरमेंट डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली. म्हणजे काय तर आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट हा आपल्या नॅचरल एन्व्हायरमेंटला डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली अफेक्ट करत असतो. फॉर एक्झाम्पल आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट म्हणजेच काय तर आपण बनवलेलं एन्व्हायरमेंट. मग आपण आता काय बनवलं आहे तर व्हेइकल्स आपण एक्झाम्पल म्हणून घेऊया. तर त्या व्हेइकल्स ज्यावेळेस आपण चालवतो त्यावेळेस पोल्युशन होतं आणि इनडायरेक्टली नॅचरल एन्व्हायरमेंट अफेक्ट होतो. ओके, अशा पद्धतीने आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट हा नेहमी डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली नॅचरल एन्व्हायरमेंटला अफेक्ट करत असतो. ओके, बेसिकली एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ 2 फॅक्टर्स. फर्स्ट इज बायोटिक फॅक्टर अँड सेकंड इज अबायोटिक फॅक्टर. ओके, मग आता आपण बघूया व्हॉट इज इकोलॉजी. द सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर ऑफ द एन्व्हायरमेंट इज कॉल्ड ॲज इकोलॉजी. म्हणजेच काय तर असं सायन्स ज्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटमधल्या बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर याच्यामधल्या इंटरॅक्शन्सचा स्टडी केला जातो त्यालाच आपण इकोलॉजी असं म्हणतो. ओके, बेसिक फंडामेंटल युनिट यूज टू स्टडी द इकोलॉजी इज ॲन इकोसिस्टीम. आता याचा अर्थ काय तर इकोलॉजीचा अभ्यास करताना कशाचा अभ्यास केला जातो तर इकोसिस्टीमचा. म्हणून ह्या इकोसिस्टीमला काय म्हटलं आहे बेसिक फंडामेंटल ऑफ स्टडी ऑफ द इकोलॉजी. ओके, हे सेंटेन्स तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, एक्झाममध्ये कदाचित उपयोगी पडू शकतं. ओके, नाव एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ मेनी इकोसिस्टीम्स. आता आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये एकच इकोसिस्टीम नसून भरपूर साऱ्या इकोसिस्टीम्स असतात. फॉर एक्झाम्पल इथे मी इमेजमध्ये एक स्मॉल पॉन्ड दाखवला आहे, म्हणजे एक छोटंसं डबकं आहे. तर त्याच्या आजूबाजूला बघितलं तर नॉन लिव्हिंग थिंग्ससुद्धा आहेत आणि लिव्हिंग थिंग्ससुद्धा आहेत. मग त्याच्यामध्ये इंटरॅक्शनसुद्धा चालू आहे. मग हे एक स्मॉल पॉन्डसुद्धा काय झालं इकोसिस्टीम झालं. आणि त्याचबरोबर इथे मी अर्थ दाखवली आहे. ह्या अर्थकडे जर का तुम्ही बघितलं तर ह्या अर्थमध्ये बायोटिक आणि अबायोटिक हे दोन्ही फॅक्टर्स आहेत आणि ह्या दोन्ही फॅक्टर्सचं एकमेकांसोबत इंटरॅक्शन चालू आहे. म्हणून हा अर्थसुद्धा काय झाली एक मोठी इकोसिस्टीम झाली आणि अर्थला सगळ्यात लार्जेस्ट इकोसिस्टीम असं म्हटलं जातं. ओके, अजून इथे तुम्ही इमेजमध्ये बघितलं तर इथे 2 प्रकारच्या इमेज आहेत. या दोन्ही इमेजना आपण 2 वेगवेगळ्या इकोसिस्टीम्ससुद्धा म्हणू शकतो. ओके, आता इन ब्रीफ जर बघायला गेलं इकोसिस्टीम तर बघा बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स ऑक्युपाईंग अ डेफिनाइट जिओग्राफिकल एरिया अँड देअर इंटरॅक्शन फॉर्म्स अँड इकोसिस्टीम. आता याचा अर्थ काय तर इथे मी इमेजमध्ये एक विलेजची डायग्राम दाखवली आहे.
तर ह्या विलेजमध्ये तुम्ही बघितलं तर बघा एक ठराविक जिओग्राफिकल एरियामध्ये हे गाव बसलेलं आहे आणि त्या गावामध्ये नॉन लिव्हिंग थिंग्ससुद्धा आहेत आणि लिव्हिंग थिंग्ससुद्धा आहेत आणि त्याचं इंटरॅक्शन एकमेकांसोबत चालू आहे, हे की नाही. मग ही सुद्धा काय झाली, एक इकोसिस्टीम झाली. ओके, आता आपण बघूया विच सायकल्स आर ऑपरेटेड इन एन्व्हायरमेंट. आता 9th स्टँडर्डमध्ये तुम्ही शिकला होतात वेगवेगळ्या प्रकारच्या सायकल्स. ओके, वॉटर सायकल, कार्बन सायकल, त्यानंतर गॅसियस सायकल्स असतात. मग फॉर एक्झाम्पल नायट्रोजन सायकल, ऑक्सिजन सायकल एक्सेट्रा. आणि ह्या सगळ्या सायकल्सना मिळून काय म्हटलं जातं तर बायोजिओकेमिकल सायकल्स. ओके, आता ह्या सायकल्स कंटिन्युअसली आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये सुरू असतात. ओके, ह्या सायकल्स कधीही स्टॉप होत नाहीत. मग याचा उपयोग काय असेल आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये तर टू मेंटेन द कंटिन्युअस बॅलन्स ऑफ आवर इकोसिस्टीम. ओके, आता ह्या सगळ्यावरून आपण असं म्हणू शकतो की ह्युमन एक्झिस्टन्स हा टोटली निसर्गावरती अवलंबून आहे. ओके, आणि म्हणूनच ही ह्युमन्सची रिस्पॉन्सिबिलिटी आहे या निसर्गाला किंवा नेचरला प्रिझर्व करण्याची. ओके, असं म्हटलं जातं की अर्थ आपल्याला आपल्या एन्सिस्टरकडून प्रॉपर्टी म्हणून नाही तर फ्युचर जनरेशनकडून क्रेडिटवरती मिळालेलं आहे आणि म्हणूनच हे सगळं न विसरता आपण आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या फ्युचर जनरेशनसाठी ह्या अर्थला प्रिझर्व केलं पाहिजे. ओके, समोर स्क्रीनवरती मी तुम्हाला 2 क्वेश्चन्स दिलेले आहेत, तर त्याचे आन्सर्स तुम्ही मला खाली कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आता आपण नेक्स्ट टॉपिक चालू करूया, दॅट इज एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. आता व्हॉट इज एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन तर इट इज द प्रॅक्टिकल टू प्रोटेक्ट द एन्व्हायरमेंट, म्हणजेच एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करण्यासाठी केले गेलेले प्रयत्न. देन द क्वेश्चन अरायझेस वाय टू प्रोटेक्ट द एन्व्हायरमेंट. कारण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं एक्झिस्टन्स हे एन्व्हायरमेंटवरतीच डिपेंड आहे. ओके, आता आपण बघूया फॅक्टर्स अफेक्टिंग एन्व्हायरमेंट, म्हणजे असे कुठले फॅक्टर्स आहेत की जे आपल्या एन्व्हायरमेंटला अफेक्ट करतात. ओके, सो सगळ्यात पहिले नॅचरल फॅक्टर्स. याच्यामध्ये सगळे नॅचरल डिझास्टर्स येतात, फॉर एक्झाम्पल अर्थक्वेक, फ्लड, सायक्लॉन, फॉरेस्ट फायर एक्सेट्रा. आणि त्यानंतर आर्टिफिशियल फॅक्टर्स असतात. यामध्ये फॉरेस्ट फायर, पोल्युशन, सीवेज असे एक्सेट्रा फॅक्टर्स आपल्या एन्व्हायरमेंटला अफेक्ट करत असतात. ओके, आता ह्यामुळे होतं काय तर एक्झिस्टन्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कम्स इन डेंजर, म्हणजेच लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं एक्झिस्टन्स डेंजरमध्ये येतं. मग आता हे सगळे फॅक्टर्स आपल्या एन्व्हायरमेंटला नक्की अफेक्ट कशा पद्धतीने करतात तर नंबर ऑफ प्रोड्युसर्स म्हणजेच प्लांट्स आणि नंबर ऑफ कन्झ्युमर्स म्हणजेच ॲनिमल्स कमी होतात, डिक्रीज होतात. ओके, आणि हे प्रोड्युसर्स आणि कन्झ्युमर्स कमी झाल्यामुळे आपल्या फूड चेन आणि फूड वेबवरती इफेक्ट होतो आणि फूड चेन आणि फूड वेबवरती इफेक्ट झाल्यामुळे आपला एन्व्हायरमेंटल बॅलन्स डिस्टर्ब होतो. ओके, नाव एन्व्हायरमेंटल पोल्युशन इज वन ऑफ दोज फॅक्टर्स. आत्ता जे आपण फॅक्टर्स बघितले त्यातला एक फॅक्टर पोल्युशनसुद्धा आहे आणि हा पोल्युशनचा फॅक्टरसुद्धा आपल्या एन्व्हायरमेंटला भरपूर मोठ्या प्रमाणात हार्म करतो. ओके, मग आता आपण बघूया एन्व्हायरमेंटल पोल्युशनची डेफिनेशन. unnecessary or unacceptable changes in the surrounding environment due to natural or man-made activities is called as environmental pollution. ओके, म्हणजे काय तर कुठल्याही नॅचरल किंवा मॅनमेड ॲक्टिव्हिटीजमुळे एन्व्हायरमेंटमध्ये चेंजेस घडतात आणि ते चेंजेस आपल्या एन्व्हायरमेंटला अननेसेसरी असतात. ओके, म्हणजे गरजेचे नसतात आणि ते चेंजेस लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सना सुद्धा हार्मफुल असतात. ओके, मग अशा चेंजेसना काय म्हणतात तर एन्व्हायरमेंटल पोल्युशन. ओके, नाव वी विल सी रिझन्स ऑफ एन्व्हायरमेंटल पोल्युशन, म्हणजेच एन्व्हायरमेंटल पोल्युशन होण्यासाठी काय काय रिझन्स आहेत. ओके, सो फर्स्ट इज पॉप्युलेशन एक्सप्लोजन, डिफॉरेस्ट्रेशन, इंडस्ट्रियलायझेशन, अनप्लॅन्ड अर्बनायझेशन एक्सेट्रा. असे भरपूर सारे रिझन्स आहेत ज्यामुळे आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये पोल्युशन होत असतं. ओके, टाईप्स ऑफ पोल्युशन. सगळ्यात पहिलं एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉईल पोल्युशन, नॉईज पोल्युशन. हे पोल्युशन्स तुम्हाला माहिती होते आत्तापर्यंत. आता थोडे नवीन पोल्युशन्स आपण शिकूया. रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन, लाईट पोल्युशन, थर्मल पोल्युशन, प्लास्टिक पोल्युशन. ओके, अजून भरपूर सारे असे पोल्युशन्स आहेत की जे आपल्या एन्व्हायरमेंटला हार्म करत असतात. ओके, आता आपण बघूया व्हॉट इज नॅचरल पोल्युशन अँड व्हॉट इज मॅनमेड पोल्युशन. ओके, सो फर्स्ट नॅचरल पोल्युशन. Unnecessary changes in environment due to natural activities are called as natural pollution. ओके, म्हणजे नॅचरल ॲक्टिव्हिटीजमुळे एन्व्हायरमेंटमध्ये होणारे अननेसेसरी चेंजेस जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सना सुद्धा हार्मफुल असतात, अशा चेंजेसना काय म्हणतात नॅचरल पोल्युशन. ओके,
मग आता नॅचरल पोल्युशन कुठले कुठले आहेत? फॉर एक्झाम्पल व्हॉल्कॅनिक पोल्युशन आहे. व्हॉल्कॅनो ज्यावेळेस इरप्ट होत असतो त्यावेळेस त्याच्यामधून खूप मोठ्या प्रमाणात गॅसेस बाहेर पडत असतात आणि ते गॅसेस आपल्या एअरमध्ये पास आऊट होतात आणि त्याच्यामुळे एअर पोल्युशन होतं. ओके, व्हॉल्कॅनिक इरप्शनमुळे अजून काय होतं तर हीट पोल्युशनसुद्धा होतं, लाईट पोल्युशन होतं आहे. ओके, त्यानंतर सेकंड इमेजमध्ये फ्लड पोल्युशन आहे. ज्यावेळेस हेवी रेनफॉल होतो म्हणजेच मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो त्यावेळेस नद्यांना पूर येतो. ओके, फ्लड येतो. त्यामुळे भरपूर साऱ्या गावांमध्ये किंवा भरपूर साऱ्या सिटीजमध्ये पाणी भरतं आणि त्यामुळे म्हणजे वॉटर पोल्युशन होतं आहे. त्यानंतर आजूबाजूला सगळीकडे घाण पसरते, गार्बेज पसरतं, मग लँड पोल्युशन होणार आहे. ओके, मॅनमेड पोल्युशन, unnecessary changes in environment due to man-made activities is called as man-made pollution. ओके, मग आता मॅनमेड ॲक्टिव्हिटीजमुळे एन्व्हायरमेंटमध्ये होणारे अननेसेसरी चेंजेस आणि ते चेंजेस लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सनासुद्धा हार्मफुल असतात, त्यालाच काय म्हणतात मॅनमेड पोल्युशन. फॉर एक्झाम्पल प्लास्टिक पोल्युशन. आता प्लास्टिक भरपूर प्रमाणात आपण वापरतो. सध्या गव्हर्नमेंटनी प्लास्टिक बॅन केलं आहे, पण आत्ता जर का तुम्ही बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात सगळीकडे प्लास्टिक पसरलेलं आहे आणि म्हणून प्लास्टिक पोल्युशनसुद्धा आता एक मोठा पॉईंट झाला आहे. ओके, प्लास्टिक पोल्युशनमुळे लँड पोल्युशन होतं आहे, त्यानंतर वॉटर पोल्युशन होतं आहे. ओके, सेकंड इमेजमध्ये इंडस्ट्रियलायझेशन दाखवलं आहे. एअर पोल्युशन ड्यू टू इंडस्ट्रियलायझेशन. खूप मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रियलायझेशन झाल्यामुळे, इंडस्ट्रियल एस्टॅब्लिशमेंट झाल्यामुळे एअर पोल्युशन खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे आणि त्याचा त्रास आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सना होतो आहे. जे लोक इंडस्ट्रीजच्या आजूबाजूला राहतात त्यांच्यावरती या एअर पोल्युशनचा खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. ओके, दिस इज हाऊ पोल्युशन अफेक्ट्स अवर नॅचरल एन्व्हायरमेंट अँड दस वी शुड कन्झर्व इट. ओके, म्हणजे काय तर अशा पद्धतीने पोल्युशनच्या आपल्या नेचरवरती खूप मोठ्या प्रमाणात इफेक्ट होतो आहे आणि त्यामुळे आपण आपल्या नेचरला कन्झर्व केलं पाहिजे, प्रिझर्व केलं पाहिजे. ओके, आत्ता जर का आपण आपल्या नेचरला कन्झर्व नाही केलं तर निसर्गामध्ये किंवा नेचरमध्ये खूप मोठे चेंजेस होतील आणि त्याच्यामुळे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं एक्झिस्टन्स संपून जाईल. ओके, आय होप तुम्हाला आजचा टॉपिक व्यवस्थित कळला असेल. कोणाला जर काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. थँक्यू.